भारतातील सगळ्या जनतेंना खूप खूप शुभेच्छा देतो. राहिला विषय सगळे आमरण उपोषणाला बसलेले आहेत बांधव, यांची तब्येत हळूहळू आता खराब व्हायला लागली आणि ते खूप जण बसलेले असल्यामुळं डॉक्टरांचा सुद्धा त्यांना तपासणीसाठी भरपूर पुरवठा नाही आहे असं दिसतं आहे. आणि सरकारकडून विचारलं आपण तर आणखीन नाही त्यांच्याकडून पूर्ण निरोप. आणि आम्ही कोणाच्या निरोपासाठी कधी बसत नाही. इथून मागेही 2.5 वर्षाचा अनुभव आहे. आम्ही संघर्ष आमच्या समाजाच्या न्यायासाठी करत राहतो. आम्ही आशेवर बसत नाहीत की हा येईल तो येईल. तो प्रश्न त्यांचा आहे की यायचं आहे नाही यायचं आहे, न्याय द्यायचा आहे नाही द्यायचं. प्रश्न राहिला आज 26 जानेवारी स्वातंत्र्य दिनाचा. त्यानिमित्तानं तर आपण सगळ्यांना शुभेच्छा दिल्यातच. या मराठ्यानं गोरगरिबासाठी लढून अन्यायकारी राजवट कापून काढली, स्वतःच्या शरीराचे ढाल केले, रक्त सांडलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं, न्याय मिळवून दिला. त्या पवित्र लोकशाहीत मात्र मराठ्यांना न्याय आणखीन मिळत नाही आहे, साध्या किरकोळ त्या आरक्षणाच्या सुविधेचा. कारण ज्याच्यात हक्क आहे तो हक्कसुद्धा दिला जात नाही. म्हणजे ज्या जुलमी राजवटीकडून अन्याय होत नव्हता त्याहीपेक्षा जास्त अन्याय आज या पवित्र लोकशाहीत गोरगरीब मराठ्यांवरती होतो आहे. ही मात्र या राज्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. कारण इथं लढून काही मिळवायचं नाही आहे. आता सरकारला आयतच सत्ता, आयतीच लोकशाही, आयताच संविधान यांच्या हातात आलं आहे. न लढता गोरगरिबांनी यांच्या हातात दिलं आहे. आता फक्त यांना गोरगरिबांचे प्रश्न या पवित्र लोकशाहीच्या माध्यमातून सोडवायचे. ते सुद्धा हे सोडत नाही आहेत. जिथं कठीण काळ होता, भयंकर काळ जुलमी राजवटीचा होता, ती उलथून टाकली. तिला आडवं उभं कापलं या जनतेनं, या मराठ्यानं. आणि सुखाचे दिवस या देशातल्या जनतेला आणून दिलेत. पण आता सगळं आनंदी असून कुठलंही काही सरकारला लढायची गरज नसून फक्त आयत्या गादीवर बसून गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. मात्र आणखीन मराठ्यांवरचा अन्याय आरक्षणामुळे होतोय. तो साधा प्रश्न आणखीन सरकारनं सोडला नाही. प्रजासत्ताक देश झालेला असूनही याच देशातल्या या राज्यातल्या प्रजेला आणखीनही झगडावं लागतं, आंदोलनं करावी लागतात, जीव देईपर्यंत लढावं लागतं. हे मात्र दुर्दैव आहे. आणि असं जर सरकार गोरगरीब जनतेला लाभलं तर हे नसलेलं बरं. हे असलं असूनसुद्धा याचा उपयोग नाही असं कधी काळी वाटतं. आज जर शेकडो लोक इथं आमरण उपोषणाला बसत आहेत आणि त्यांच्या जर जीविताला धोका झाला तर मग सरकारचं पुढं काय होणार आहे याकडेही सरकारचं लक्ष नाही. संजय राऊत म्हणालेले आहे की मनोज जरांगे पाटील याच्यामुळे शांत आहे की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी शब्द मनोज जरांगेंना दिलेला असावा. आमचं मत फक्त एवढंच आहे, आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीसुद्धा अन्यायकारी राजवट मोडली, न्याय मात्र या जनतेला देशातल्या राज्यातल्या मिळून दिला. आमचं मात्र या पवित्र दिवशी आज एवढंच म्हणणं आहे, कधीच न्याय या जुलमी राजवटीतून मिळणार नव्हता, तो मराठ्यांनी मिळून दिला, या जनतेनं मिळून दिला. मग मराठ्यांनाच का न्याय दिला जात नाही? नेमका प्रजासत्ताक म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय? आणि या जनता जर सुखीच नसेल, तिला जर न्यायच मिळणार नसेल, साधे आरक्षणाची सुविधा जर सरकारकडून मुख्यमंत्र्याकडून त्यांना देता येणार नसली तर हे राज्याचं दुर्दैव आहे. कोणत्या आनंदात तुम्ही जगताय, कोणत्या लोकशाहीत जगताय सरकार म्हणून हे मात्र कळत नाही. सामान्य लोकांना आणखीन न्याय नाही. एक मात्र खरं आहे, मुख्यमंत्र्यांची नेमकी मराठ्यांविषयीची भावना काय?